शेगाव ग्रामीण पोलिसांनी 12 बोअरचे बंदूक व एक जिवंत 70 एमएच कारतूस केले जप्त। दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण येथे दरोडा घालण्याची पूर्वतयारी करून एकत्र जमलेले एकूण 5 आरोपितांना त्यांच्या जवळील शस्त्र, मोटारसायकली, नगदी रोख व इतर साहित्यासह मिळून आल्याने सदर प्रकरणी त्याच्या विरुद्ध अपराध क्रमांक 135/2026 कलम 310(4)(5) भारतीय न्यायसंहिता गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांना पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीणकडून अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पीसीआरमध्ये असलेला आरोपी नामे जमील हुसेन इनामुल्ला राहणार बुरानपूर याने दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी घटनेच्या वेळी त्याचे जवळ असलेले 12 बोअर बंदूक ही ग्राम जानोरी येथे घटनास्थळी लपवून ठेवल्याबाबत सांगितल्याने सदरची बंदूक ही एक 70 एमएच जिवंत कारतूस दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जप्त कारवाई करण्यात आली आहे। तसेच दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सदर गुन्ह्यात आरोपितांनी बुरानपूर येथून शेगाव येथे येण्यासाठी व त्यामध्ये 12 बोअर बंदूक आणण्यासाठी कारचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले। लाल रंगाची महिंद्रा KUV 100 कार क्रमांक MHP 68C 4786 ही मिल्लतनगर शेगाव येथून पीसीआरमधील आरोपी शरीफ अहमद शहीद अहमद राहणार बुरानपूर यांच्याकडून जप्त करण्यात आली। सदरची कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।